नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सुनील जाधव आपलं सर्वांचं माझे जीएनएस थिंकिंग या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, SNDT वुमन्स युनिव्हर्सिटी म्हणजे श्रीमती नथुबाई दामोदर ठाकरसी वुमन युनिव्हर्सिटी SNDT वुमेन्स युनिव्हर्सिटी यांची PhD म्हणजेच पेटची ॲड ही आलेली आहे, जाहिरात आलेली आहे. आणि या पेटच्या संदर्भात त्यांची डेट्स काय आहे किंवा तारीख डेट्स वगैरे ह्या सर्व गोष्टी आपण पुढे पाहूयात. पहा, यांच्या वेबसाईटवरती आल्याच्या नंतर स्क्रोल करायचं आहे आणि खाली नोटीस क्विक लिंक्स आहे, यामध्ये आपण पाहू शकतो पेट एक्झामिनेशन 2023 यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर पहा मित्रांनो, यामध्ये PhD खाली त्यांनी बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहे. लिस्ट ऑफ PhD सेंटर इन चर्चगेट कॅम्पस, लिस्ट ऑफ PhD सेंटर इन जुहू कॅम्पस, लिस्ट ऑफ PhD सेंटर इन पुणे कॅम्पस, लिस्ट ऑफ रिकग्नाइज्ड इन्स्टिट्यूट बाय SNDT WU फॉर PhD, अदर PhD रिलेटेड डिटेल्स. परंतु आपल्याला या तीन गोष्टी महत्त्वाच्या ते पाहायच्यात. पहा, इथे दिलेले पेट 2023 एक्झामिनेशन. त्यानंतर पहा मित्रांनो, खाली पेट 2023 एक्झामिनेशन यामध्ये नोटिफिकेशन फॉर PhD एंट्रान्स, PhD डिग्री रेग्युलेशन, व्हॅकंट सीट आणि खाली फॉर्म आणि रिसर्च मेथोडॉलॉजी किंवा तुमचा सब्जेक्ट रिलेटेड सिलेबस त्यांनी दिलेला आहे. सर्वप्रथम मित्रांनो, आपण यांचे नोटिफिकेशन पाहूयात आणि देन त्यानंतर बाकीच्या गोष्टी आपण डिस्कस करूयात. हे पहा मित्रांनो, यांचे नोटिफिकेशन आपल्याला इथे दिसत आहे. PhD एंट्रान्स एक्झामिनेशन 2023. आता मेन मी तुम्हाला सांगतो. पहा, यांनी दिलेलं आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन आर इन्व्हायटेड बाय द श्रीमती नथुबाई दामोदर ठाकरसी वुमन्स युनिव्हर्सिटी मुंबई. आणि खाली विचारलेले फ्रॉम एलिजिबल कॅन्डिडेट फॉर ॲडमिशन टू PhD प्रोग्राम इन द युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट्स रिकग्नाइज सेंटर्स इन्स्टिट्यूट्स. बघा, खाली दिलेलं आहे कॅन्डिडेट शाल ॲडमिटेड टू PhD प्रोग्राम थ्रू 2 स्टेज प्रोसेस. मित्रांनो, हे नीट ऐका की ॲडमिशन कसं मिळणार आहे. हे 2 स्टेज प्रोसेसमध्ये दिलेलं आहे. ॲट द फर्स्ट बघा, पहिलं दिलेलं आहे एंट्रान्स एक्झामिनेशन विच शाल बी अ क्वालिफाईंग टेस्ट. द एंट्रान्स एक्झामिनेशन विल बी 100 मार्क्स विथ मल्टिपल चॉईस टाईप्स क्वेश्चन्स. म्हणजे एक पेट एंट्रान्स होणार आहे, एंट्रान्स, आणि ती तुमची 100 मार्कांची MCQs होणार आहे. आणि नंबर 2, पर्सनल इंटरव्ह्यू ऑफ कॅन्डिडेट क्वालिफाईंग इन एंट्रान्स टेस्ट ऑब्लिक कॅन्डिडेट exempted from PET examination to be conducted as per procedure prescribed in due course. आता पहा, फर्स्ट तुमचं एंट्रान्स होणार आहे, परंतु हे एंट्रान्स कोणी द्यायचे आहे, ज्यांच्याकडं एक्झामटेड नाही. म्हणजे बघा, जसं की सेट, नेट किंवा MPhil हे तुमच्याकडं नाही आहे, बरोबर. नसेल तर तुम्हाला पेट एंट्रान्स फर्स्ट द्यावा लागेल. आणि जर तुमच्याकडे हे असेल तर तुम्ही डायरेक्ट पर्सनल इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय होऊ शकता. आता पहा, खाली त्यांनी काही गोष्टी दिलेल्या आहेत. बघा, PhD ऑनलाईन एंट्रान्स एक्झामिनेशन विल बी कंडक्टेड इन 2 पार्ट MCQ पॅटर्न. आता पहा, पहिलं त्यांनी सांगितलं पेट एंट्रान्स. मग पेट एंट्रान्स ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे आणि 2 पार्टमध्ये, म्हणजेच MCQ हे 2 पार्टमध्ये. म्हणजे कसं बघा, फर्स्ट दिलं आहे रिसर्च मेथोडॉलॉजी 50 मार्क्स आणि सब्जेक्ट स्पेसिफिक 50 मार्क्स. सब्जेक्ट स्पेसिफिक्स इन द सेन्स मास्टर तुमचं ज्या विषयात झालं आहे तो तुमचा सब्जेक्ट स्पेसिफिक असतो. आणि रिसर्च मेथोडॉलॉजी हे सर्वांसाठी एकच पेपर असतो. आणि यामध्ये बघा 50 मार्क्स 50 मार्क्स असे टोटल 100 मार्क्स आहे. ओके, आणि 100च क्वेश्चन्स आहेत. ओके, त्यानंतर पहा, ऑल क्वेश्चन्स शाल बी अ मल्टिपल चॉईस, इच करेक्ट ॲन्सर कॅरी 1 मार्क, नो निगेटिव्ह मार्किंग. पहा, यांचे आहेत 100 प्रश्न आहे, एका प्रश्नाला 1 मार्क आहे आणि यामध्ये निगेटिव्ह सिस्टीम नाही असं त्यांनी सांगितलं आहे. स्केड्यूलमध्ये पाहूयात आपण. पहा, नंबर 1, डेट ऑफ ऑनलाईन PhD एंट्रान्स एक्झामिनेशन. जी ऑनलाईन पेट एंट्रान्स होणार आहे त्याची डेट त्यांनी दिली आहे 6 जून, म्हणजे 6/6/2023. कमेन्समेंट ऑफ फिलिंग ऑनलाईन ॲप्लिकेशन. ऑनलाईन ॲप्लिकेशन 5/5 म्हणजे 5 मेपासून चालू झालेले आहेत. लास्ट डेट आहे फॉर्म भरण्याची. लास्ट डेट ऑफ फिलिंग ऑनलाईन ॲप्लिकेशन्स 22 मे. त्यानंतर चौथा पॉईंट, पब्लिकेशन ऑफ रिझल्ट ऑन द युनिव्हर्सिटी वेबसाईट. तुम्ही जी पेट एंट्रान्स देणार आहे 6 जूनला, त्याचा रिझल्ट लागणार आहे 8 जूनला, 8/6/2023. यांनी बघा खाली दिलं आहे नो सेपरेट सर्टिफिकेट ऑफ रिझल्ट विल बी इश्यू बाय युनिव्हर्सिटी. तुम्हाला सेपरेट रिझल्ट दिला जाणार नाही. त्यानंतर खाली पहा त्यांनी दिलं आहे द एंट्रान्स एक्झामिनेशन फॉर PhD प्रोग्राम विल बी कंडक्टेड ऑनलाईन
प्रोक्टर मोड, त्यानंतर पहा ऑनलाईनच होणार आहे. ड्युरेशन आणि टायमिंग दिलं आहे. MCQ पॅटर्न. रिसर्च मेथोडॉलॉजी 50 मार्कांसाठी 11 सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आणि सब्जेक्ट विषयाचा दुपारी 2 ते 4 एका दिवशी हे पेपर होतील. स्टँडर्ड पासिंग क्रायटेरिया दिला आहे. जनरल कॅटेगरीसाठी 50 मार्क्स. ओके, दोन्ही मिळून या 100पैकी रिसर्च मेथोडॉलॉजी 50 आणि तुमच्या विषयाचा सब्जेक्ट स्पेसिफिक असे 100पैकी 50 मार्क जनरल कॅटेगरीला स्टँडर्ड पासिंगसाठी पाहिजे आणि रिझर्व जनरल कॅटेगरी सोडून रिझर्व कॅटेगरीसाठी 45 मार्क्स अपेक्षित आहे किंवा पाहिजे मिनिमम. त्यानंतर त्यांनी खाली दिलेलं आहे की एलिजिबिलिटी फॉर ॲडमिशन टू PhD प्रोग्राम. त्यांनी खाली एक लिंक दिलेली ती फॉलो करा असं सांगितलं आहे. त्यानंतर एक्झाम्शन फ्रॉम द ॲपेरिंग इन एंट्रान्स एक्झामिनेशन. बघा, आपण पहिलाच पॉईंट पाहिला होता की पेट एंट्रान्स देणारे आणि पेट एंट्रान्स न देणारे म्हणजेच एक्झामटेड. ही कोणाला एक्झामटेड यांनी गृहीत धरलं आहे बघा किंवा सांगितलं आहे. फर्स्ट, कॅन्डिडेट क्वालिफाईंग UGC नेट इन्क्लुडिंग GRF. ओके, UGC नेट म्हणजेच नेट असेल तरी चालेल आणि त्यामध्ये GRF असले तरी चालेल. त्यानंतर UGC CSIR नेट, त्यानंतर इन्क्लुडिंग दिले. त्यानंतर सेट, स्लेट, गेट, GPAT, CSIR, ICAR, ICMR, DBT अँड AICTE विल बी एक्झम्प्टेड फ्रॉम द एंट्रान्स. म्हणजे हे जर तुमचा क्वालिफाय असेल तर तुम्हाला पेट एंट्रान्स देण्याची गरज नाही. बट विल बी रिक्वायर्ड टू ॲपियर फॉर पर्सनल इंटरव्ह्यू ॲट द रिस्पेक्टिव्ह डिपार्टमेंट्स. परंतु तुम्हाला इंटरव्ह्यूच्या वेळेस डिपार्टमेंटला व्हिजिट द्यावा लागेल. नंबर 2, कॅन्डिडेट हू हॅव completed MPhil प्रोग्राम इन रिलेटेड अलाइड डिसिप्लिन्स फ्रॉम द UGC recognized university institute will be exempted from the एंट्रान्स एक्झाम बट विल बी रिक्वायर्ड टू ॲपियर पर्सनल इंटरव्ह्यू ॲट द रिस्पेक्टिव्ह डिपार्टमेंट. बघा, यामध्ये एक्झाम MPhil तुमची कोणत्याही युनिव्हर्सिटीमधून MPhil झालेली असेल तर ती गृहीत धरली जाईल असं त्यांनी सांगितलं. फक्त पर्सनल इंटरव्ह्यू तुम्हाला फेस करावा लागेल. फीज दिली बघा, आता आपल्याला पेट एंट्रान्स द्यायची त्याची फीज दिलेली आहे. जनरल कॅटेगरीसाठी 500 म्हणजे 500 रुपये, रिझर्व कॅटेगरीसाठी 350 350. ओके, ही पेट एंट्रान्ससाठी. परंतु एक्झामटेड जे आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी जनरल कॅटेगरीला सुद्धा 500 रुपये, रिझर्व कॅटेगरीला 350 रुपये आहेत. मोड ऑफ एक्झामिनेशन, पेमेंट मेथड युझिंग ऑनलाईन पेमेंट करायचं आहे असं त्यांनी दिलेलं आहे. त्यानंतर खाली बघा काही इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे. फॉर्म भरत असताना काही इन्स्ट्रक्शन आणि मित्रांनो हे महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन आहेत ते पहा. बिफोर फिलिंग द ऑनलाईन ॲप्लिकेशन प्लीज चेक द व्हॅकंट पोझिशन फॉर ॲडमिशन डिस्प्ले ऑन युनिव्हर्सिटी वेबसाईट. हे पहा, फॉर्म भरण्याच्या अगोदर त्यांनी सांगितलं आहे की व्हॅकंट पोझिशन म्हणजे किती सीट व्हॅकंट आहेत हे पहिले पहा आणि मगच फॉर्म भरा. काही विषयामध्ये सीटच नसतात, मुलं फॉर्म भरतात, तसं करायचं नाही, करू नका. रिक्वायर्ड डॉक्युमेंट बघा काय लागणार आहे त्यांनी सांगितलं आहे. कॅन्डिडेट शाल अपलोड फॉलोविंग डॉक्युमेंट्स अलॉंग विथ द ऑनलाईन ॲप्लिकेशन. फॉर्म भरत असताना काही डॉक्युमेंट तुमच्यासोबत सॉफ्ट कॉपीमध्ये हवेत त्यांनी बघा सांगितलं आहे. स्कॅन कॉपी ऑफ मार्क स्टेटमेंट ऑफ बॅचलर मास्टर डिग्री. ओके, ते तुम्हाला पाहिजे. इफ नॉट ॲक्वायर मार्कशीट शूड बी सबमिटेड ॲट द टाईम ऑफ पर्सनल इंटरव्ह्यू. ओके, नंतर दिलं आहे स्कॅन कॉपी दिलेली आहे कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटीची रिझर्व कॅटेगरीसाठी. स्कॅन कॉपी ऑफ नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट इन केस रिझर्व कॅटेगरी जर इफ ॲप्लिकेबल ओके असेल तर. त्यानंतर स्कॅन कॉपी ऑफ मेडिकल सर्टिफिकेट इश्यू बाय द सिव्हिल सर्जन. त्यानंतर रिक्वायर्ड डॉक्युमेंट एक्झम्पशन फ्रॉम रिटर्न टेस्ट. कॅन्डिडेट शाल अपलोड फॉलोइंग डॉक्युमेंट अलॉंग विथ ऑनलाईन ॲप्लिकेशन. म्हणजे आता फॉर्म एक्झम्प्टेड लोकांनासुद्धा फॉर्म भरायचा आहे, परंतु एक्झम्पशनसाठी फॉर्म भरायचा आहे. त्यांच्यासाठी त्यांचे जे डॉक्युमेंट आहेत नेट असेल, सेट असेल किंवा यांनी जो क्रायटेरिया दिलेला आहे MPhil किंवा जे काही असेल ते तुम्ही ऑनलाईन फिलअप करायचं आहे आणि यांनीसुद्धा फॉर्म भरायचा आहे, हे लक्षात घ्या. जनरल इन्स्ट्रक्शन, आता काही इन्स्ट्रक्शन त्यांनी दिलेले आहेत, आपण हे थोडंसं पाहून घ्या, नोटिफिकेशन पाहून घ्या, ज्या महत्त्वाच्या त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगतो आहे. आता हे 22 तारखेला 22 मेच्या रात्रीपर्यंतच ओके मिडनाईटपर्यंतच हा फॉर्म आपल्याला भरता येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. अजूनही दुसऱ्या गोष्टी आहेत त्या आपण पाहूयात. रेग्युलेशन दिलेलं आहे, व्हॅकंट सीट थोडं पाहून घेऊयात मित्रांनो. हे पहा, इथे यांनी दिलेलं आहे पेट एंट्रान्स 2023च्या व्हॅकंट सीट. म्हणजे इथं सिरियल नंबर, फॅकल्टी, सब्जेक्ट, रिसर्च सेंटर, लोकेशन आणि त्यामध्ये व्हॅकंट सीट ओपनसाठी आणि रिझर्व कॅटेगरीसाठी
बघायचं आहेत आपल्याला, तुम्ही बघू शकता. आणि यांनी दिलेलं आहे की टोटल यांचे जे सीट आहेत किंवा ही जी पेट एंट्रन्स आहे त्यासाठी 490 व्हॅकंट सीट आहे. ओके, तर तुमचा विषय तुम्हाला पाहायचा आहे आणि त्यानुसार तुम्हाला ते फॉर्म भरायचं आहे. जसे की सायकोलॉजी पाहू शकतो आपण, 26 नंबर आणि 27 नंबरला सायकोलॉजी आहे. आणि चर्चगेट जे सेंटर आहे तिथं 4 सीट आहेत आणि पुणे हे दोन्ही 2 सीट 3 सीट असं या पद्धतीने आपण पाहून हे वॅकंट सीट पहिले पाहायचं आहे आणि मगच तुम्ही फॉर्म भरायचा आहे. सिलेबससुद्धा त्यांनी दिलेला आहे की रिसर्च मेथोडॉलॉजीचा सिलेबस आणि आपल्या विषयाचा सिलेबस हे व्यवस्थित पाहायचा आहे. आणि यांनी एक लिंकसुद्धा दिली, लाईव्ह URL फॉर पेट 2023 ॲप्लिकेशन. हे पहा यांनी दिलेलं आहे. जेव्हा आपण आता लाईव्ह ऑनलाईन ॲप्लिकेशनवरती क्लिक केल्यानंतर हे पहा इथं सर्व गोष्टी डिटेल दिलेल्या आहेत. यांनी सांगितलेलं आहे की फॉर्म कसा भरायचा आहे, काय करायचं आहे. ओके, त्या पद्धतीने मित्रांनो भरा. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की एखादा फॉर्म सर तुम्ही भरून दाखवा तर डेफिनेटली आय विल ट्राय, मी तसंही तुम्हाला सांगेल. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो की महाराष्ट्रातल्या बहुतेक सर्व युनिव्हर्सिटीच्या ज्या पेट एंट्रन्स आहे आणि त्यामध्ये जी रिसर्च मेथोडॉलॉजी आहे 50 मार्कांसाठी, त्यावरती मी वर्कशॉप घेत आलेलो आहे आणि घेतोय. 35 वर्कशॉप आतापर्यंत घेतलेले आहेत आणि जवळपास 1000+ विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झालेला आहे. पेट एंट्रन्स क्रॅक झालेली आहे. जर तुम्हालाही तसं अपेक्षित असेल, हवं असेल तर डेफिनेटली मी ऑनलाईन वर्कशॉप ऑर्गनाईज करेन. ठीक आहे, आशा करतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.